नमस्कार. चव महाराष्ट्राच्या आजच्या रेसिपीमध्ये मी करत आहे कोडू मिलेट्स वापरून पनीर पकोडा. त्यासाठी मी वापरणार आहे 5 मसाला. चव महाराष्ट्राचा 5 मसाला. यासाठी लागणारं साहित्य बघूया. कोडू मिलेट्स, 2 चमचे बेसन, मिरच्या, आलं, कोथिंबीर, 5 मसाला आणि पनीर, चवीनुसार मीठ. कोडू मिलेट्स रात्रभर किंवा 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजत ठेवावे. ते धुताना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. भिजल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिलेट्स, मिरची, कोथिंबीर घालून त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी. केलेल्या वाटण एका बाउलमध्ये काढून घ्यावे. त्यामध्ये तयार वाटणामध्ये आपण 2 चमचे बेसन, 1 चमचा 5 मसाला व चवीनुसार मीठ घालून पीठ एकजीव करून घ्यावे. त्यात पनीरचे तुकडे ॲड करून तापलेल्या तेलामध्ये एक पीस सोडून भजी तयार करून घ्यावी. अशा प्रकारे एक पनीरचे पीसेस उचलून कढईमध्ये सोडावेत आणि भजी तयार करून घ्यावी. एकसारखं हलवून सारी बाजूने गोल्डन कलरवरती भजी तयार होते. तयार झालेली भजी आपण टॅमॅटो सॉस आणि मेयोनीज बरोबर सर्व करू शकतो. तयार झाली आपली मस्त आणि चवदार कोडू मिलेट्सची पनीर पकोडा. धन्यवाद. तुम्ही पण नक्की ट्राय करा.